दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। उरण तालुक्यातून मुंबईकडे जाणाऱ्या अटल सेतूचं नुकतंच लोकार्पण पार पडलं। समुद्रावर बांधण्यात आलेल्या या अद्भुत सेतूवरून दिसणारा देखावा मन लुब्ध करत असल्यानं येथे येणाऱ्या अनेकांना सेल्फी घेण्याचा आणि काही काळ थांबून वातावरणाचा आनंद घेण्याचा मोह आवरेनासा झालाय। मात्र असं करणं तुम्हाला चांगलंच महागात पडणार असल्याची चिन्हे आहेत। वाहतुकीसाठी सज्ज झालेल्या न्हावा शिवडी सी लिंक म्हणजेच अटल सेतूवर अल्पावधीतच तोफा गर्दी उसळलीये। वाहन चालक आणि प्रवासी प्रेक्षणीय स्थळ असल्यासारखं अटल सेतूला भेटी देत आहेत। परवानगी नसतानाही वाहन थांबवून सेल्फी घेत आहेत। धोकादायक ब्रिज ओलांडून दुसऱ्या लेनवर जात आहेत। त्यातच दिनांक 13 आणि 14 जानेवारी रोजी हा सेतू टोलमुक्त ठेवण्यात आला होता। त्यामुळे हौशी प्रेक्षकांना मोठी पर्वणीच मिळाली। येथे संबंध सेतूला वाहनांचा वेढा पडला होता। मात्र त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सतर्कतेची भूमिका घेत कारवाईचं सत्र सुरू केलं आणि वाहन चालकांना याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला। शासन, पोलीस यंत्रणा, वाहतूक नियमावली यांचं पालन न करणाऱ्या आणि अपघाताचा धोका निर्माण होईल असं वर्तन करणाऱ्या 144 वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। त्यानंतर न्हावा शिवडी सी लिंकवर कोणत्याही प्रकारची वाहनं थांबू नयेत असं आवाहन न्हावा शिवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक GS मुजावर यांनी केलंय। अटल सेतूवर दुचाकी आणि 3 चाकी वाहनास प्रवेश बंदी आहे। सेतूवर 4 चाकी वाहनांकरता वेग मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास इतकी ठेवण्यात आली आहे। तसेच पुलावर कोणत्याही परिस्थितीत विनाकारण थांबण्यास आणि वाहन पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे। असं असतानाही हौशी वाहन चालकांना येथे सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही। अशा नागरिकांकडून वाहतूक पोलिसांनी कलम 122/177 मोटर वाहन कायद्याप्रमाणे प्रत्येकी 500 ते 1,500 इतक्या दंडात्मक रकमेची वसुली केली। आता अखेर अटल सेतूवर विनाकारण थांबलेल्या लोकांना हटवण्यासाठी 2 गस्ती पथके नेमण्यात आली असून वाहतूक पोलीस याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत। लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर, उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।